त्या ऑडिटरचं काम जे आहे ते ऑडिटरचं काम केलं जातं. व्हाउचिंग जे आहे, व्हाउचिंग इज द सपोर्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन. सपोर्ट म्हणजे काय? त्या ट्रान्झॅक्शनला सपोर्टिंग डॉक्युमेंट लावलेले आहेत. तुम्ही व्हाउचर तयार केलेत ना, फाईलमध्ये जे तुम्ही लिहितात त्याला व्हाउचर असं म्हणतात, लक्षात घ्या. त्या व्हाउचरमध्ये काय काय लिहितात तुम्ही? जे लिहितात त्या इसेन्शियल स्टेप असतात, लक्षात घ्या. म्हणजे समजा रिसीट व्हाउचर तयार केलं. हे रिसीट व्हाउचर तयार केल्यानंतर त्या ऑडिटरने ते रिसीट व्हाउचर कसं चेक करायचं, त्यासाठी कोणकोणत्या स्टेप वापरायच्या, त्याला इसेन्शियल स्टेप ऑफ व्हाउचर म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे काय बघणार तो? उदाहरणार्थ व्हाउचिंग ऑफ कॅश मेमो किंवा व्हाउचिंग ऑफ क्रेडिट मेमो किंवा इनवाईस, हे सर्व व्हाउचर आहे. ऑल व्हाउचर मे बी कॅश मेमो, क्रेडिट मेमो, इनवाईस वगैरे असे जे आहे त्याला व्हाउचर म्हणतात, लक्षात घ्या. आणि त्या व्हाउचर चेक करताना ऑडिटरने काय बघायचं आहे? नेम, डेट ऑफ व्हाउचर, व्हाउचरची तारीख बघायची, लक्षात घ्या. तारीख टाकतं की नाही तुम्ही व्हाउचरवर? नेम ऑफ द पार्टी, हा प्रश्न विचारतात परीक्षेला. इसेन्शियल स्टेप्स ऑफ व्हाउचर. ऑडिटर शुड चेक द नेम ऑफ द पार्टी, ऑडिटर शुड चेक द डेट ऑफ व्हाउचर, बरोबर आहे. ऑडिटर शुड चेक ॲड्रेस ऑफ पार्टी, ॲड्रेस बघतो की नाही. नंतर ऑडिटर शुड चेक द अमाऊंट ऑफ व्हाउचर इन फिगर अँड वर्ड. 10,000चं व्हाउचर आहे, 100च लिहिलं गेलं असेल. हे टू डिटेक्ट एरर्स अँड फ्रॉड्स. एरर्स किंवा चुका किंवा अफरातफर झाले असेल त्यासाठी व्हाउचिंगच्या इसेन्शियल स्टेप्स आहेत, 12-13 स्टेप जे आहेत. प्रत्येक व्हाउचरला स्टॅम्पिंग केलं असतं. ऑल व्हाउचर मस्ट बी साइन्ड बाय द रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ द बिझनेस. प्रत्येक व्हाउचर जे आहे ते प्रत्येक व्हाउचर रिस्पॉन्सिबल पर्सन जो आहे व्यवसायामध्ये त्याने चेक केलं किंवा नाही. ऑल व्हाउचर मस्ट बी पास अँड साईन बाय द पास करते की नाही. आपण मी जर 10 रुपयाचं बिल शाळेला दिलं, मी प्रिन्सिपल पास करणार, मग तो क्लर्ककडे पाठवणार, म्हणजे सायनिंग ऑथॉरिटी असते. ऑल व्हाउचर मस्ट बी पास अँड साइन्ड बाय द रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ द बिझनेस. सिरियल नंबर प्रमाणे लावलीत किंवा नाही. सिरियल नंबर माहीत असतं ना. मागच्या हप्त्याला एक मुलगा इंटरव्ह्यूला पाठवला, BCom झालेला, त्याला तुम्हाला सांगितलं का उदाहरणे की एका महिन्याचे व्हाउचर दिले त्याला जानेवारीचे. आत्ता जानेवारीचे व्हाउचर दिले लावायला, त्याला सांगितलं साहेबांनी की व्हाउचरचं एवढं व्हाउचर लावून टाकू डेट वाईज. म्हणजे त्याला डेट वाईज व्हाउचर लावता आले नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे डेट वाईज जे आहे व्हाउचर आज मस्ट बी सिरियली अँड डेट वाईज. वरती कोणतं व्हाउचर आलं पाहिजे? समजा 1 जानेवारी ते 31 जानेवारीचे व्हाउचर दिले तुला लावायला, तर वरती सगळ्यात कोणतं व्हाउचर आलं पाहिजे? 1 तारखेचं ना. 31 तारखेचं व्हाउचर आलं पाहिजे. 1 तारखेचं व्हाउचर अगोदर लावणार, त्याच्यानंतर 2चं येणार. आपण काही 1 तारखेचं व्हाउचर काढून ना, त्याने तसंच केलं. त्याने अगोदर काय लावलं? खालती 31 तारखेचं लावलं, त्याच्यानंतर 30 तारीख, त्याच्यानंतर 22 तारीख, त्याच्यानंतर वरती 1 तारीख. चुकीचं असतं, लक्षात घ्या. जे लावलेले व्हाउचर आहेत त्याला परत काढायचं नाही. अगोदर 1 तारीख, त्याच्यावरती नंबर दिला जातो, त्याला 1 तारखेला 1 नंबर, 2 तारखेला 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे वरती सगळ्यात शेवटी आज जो दिवस आहे त्या दिवसाचं व्हाउचर आलं पाहिजे. सर तुम्ही मुलगा पाठवला आणि त्याला व्हाउचिंग करता आलं नाही, असं त्यांना निरोप आला, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने प्रॅक्टिकल जे आहे ते ॲक्च्युली कंपनीत काम करताना गेल्यानंतर वेगळ्या स्थिती असतात आणि आपण शिकताना वेगळ्या गोष्टी असतात. म्हणून व्हाउचिंग जे आहे ते उदाहरण व्हाउचर सुरू झालं म्हणून तो लक्षात आलं म्हणून सांगितलं, लक्षात घ्या. हुशार मुलगा होता, त्याच्यात काही चुका होतात माणसाकडून, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. मग ज्या इसेन्शियल स्टेप्स जे आहेत, ऑल व्हाउचर मस्ट बी सिरियल नंबर, डेट वाईज. नंतर ऑल व्हाउचर मस्ट बी पास बाय रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ द बिझनेस, नेम ऑफ द पार्टी, टेलिफोन, टेलिग्राम असतो की नाही व्हाउचरवर. हे सर्व ऑडिटरने काय केलं पाहिजे? चेक केलं पाहिजे. आणि ह्यासाठी हा टॉपिक जो आहे या ठिकाणी आपल्याला बघितलेला आहे. याचं माहिती मी तुम्हाला
पाठवलेली आहे. आता हाऊ टू वाउच द कॅशबुक. कॅशबुकचं वाउचिंग कसं करणार? कॅशबुक डोळ्यासमोर ठेवायचं, लिहायचं ऑडिटर शुड एक्झामिन ऑल कॅश रिसिप्ट इन द कॅशबुक. वाउचिंग म्हणजे चेक करणं. ऑल दुसरा मुद्दा, ऑडिटर शुड चेक ऑल पेमेंट शुड बी चेक. पेमेंट चेक करायचं. जेवढेही कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत, कॅपिटल इन्कम आहे, रेव्हेन्यू ह्या शाळेमध्ये जेवढंही उत्पन्न असेल, ऑडिटर शुड चेक द इलेक्ट्रिक बिल. हाऊ टू वाउच द इलेक्ट्रिक बिल. इलेक्ट्रिक बिलचं वाउचर कसं करणार? म्हणजे जानेवारीपासून तर 12 महिन्यामध्ये जेवढे इलेक्ट्रिकल बिल संबंधित व्यवहार झालेले आहेत त्याचं रेकॉर्ड जे आहे ते ऑडिटरने चेक करायचे आहे. आणि त्यासाठी स्पेशल टिक असते ऑडिटरची. अशी उलटी आपण काय करतो, अशी टिक मारतो. ऑडिटर अशी उलटी टिक मारतो, लक्षात घ्या. ऑडिटरची स्पेशल टिक आहे. आपली जशी टिक असते बरोबरची ती न वापरता अशी उलटी तो टिक मारत असतो, लक्षात घ्या. आणि तो वेगळा पेन वापरतो. या पद्धतीने वेगवेगळे नियम आहेत कंपनी कायद्याप्रमाणे, ते बघायचे आहेत, लक्षात घ्या. ऑडिटर शुड चेक म्हणायचं, ऑडिटर शुड एक्झामिन, ऑडिटर शुड वाउच, लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा एक टॉपिक जो आहे तुम्हाला मी पाठवलेला आहे, त्याच्या नोट्स तुम्ही उतरून घ्या किंवा तुम्हाला TYBCOMच्या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल हा टॉपिक. काही शंका आहे का? वाउचर समजलं का? आता वाउचिंग ऑफ रेंट. रेंटचं वाउचिंग कसं करणार? 5-7 मुद्दे कंबाईन घ्यायचेत, लक्षात घ्या. हाऊ टू वाउच द रेंट. ऑडिटर रेंट इज द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ऑडिटर शुड नोट डाऊन द फॉलोइंग पॉईंट इन केस ऑफ रेंट ऑफ वाउचिंग. ऑडिटरने खालील मुद्दे विचारात घ्यायचे. पहिला मुद्दा, ऑडिटर शुड चेक ऑल व्हाउचर मस्ट बी साइन्ड बाय द रिस्पॉन्सिबल ऑफिसर ऑफ द कंपनी किंवा पर्सन. ही प्रत्येक व्हाउचर ऑडिटर चेक करतो आणि ते व्हाउचर चेक करताना आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाची सही बघतो, लक्षात घ्या. ती नसेल तर ते व्हाउचर ते रिजेक्ट करतो, लक्षात घ्या. दुसरं, ऑल व्हाउचर मस्ट बी साइन. आणि तिसरं, ऑडिटर शुड एक्झामिन द अमाऊंट ऑफ व्हाउचर. ऑडिटरने अमाऊंट ऑफ व्हाउचर चेक केली पाहिजे. असे 5-7 मुद्दे जे आहेत प्रत्येकाचे कॉमन ठेवायचे, ते लिहायचे. फक्त काय लिहायचं? ऑडिटर शुड चेक, ऑडिटर शुड एक्झामिन, ही शुड चेक, लक्षात घ्या. आता हाऊ टू वाउच द ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचं वाउचिंग कसं करणार? कसं लिहिणार? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इज कॅपिटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ऑडिटर शुड नोट डाऊन द फॉलोइंग पॉईंट्स. पहिला पॉईंट, ऑडिटर शुड चेक ऑल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस व्हाउचर मस्ट बी साइन्ड बाय द रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ द कंपनी. दुसरं, ऑडिटर शुड मस्ट बी ही शुड चेक ऑल व्हाउचर पास बाय द ऑफिसर ऑफ द कंपनी. नंतर दुसरं, ऑडिटर शुड चेक द अमाऊंट ऑफ ट्रॅव्हलर्स, लक्षात घ्या. ऑडिटर शुड चेक द पीटी कॅशबुक. पीटी ट्रॅव्हल एक्सपेन्स पीटी कॅशबुकमध्ये येतं. असे हे पॉईंट जे आहेत ते पॉईंट डोळ्यासमोर ठेवायचा. आता हाऊ टू वाउच द परचेस ऑफ स्टेशनरी. स्टेशनरी खरेदी करताना वाउचिंग कसं करणार? फक्त काय लिहायचं? दवने ऑडिटर शुड चेक ऑल व्हाउचर मस्ट बी साइन्ड बाय द रिस्पॉन्सिबल ऑफ द कंपनी. ऑल व्हाउचर मस्ट बी अमाऊंट ऑफ ऑडिटर शुड चेक अमाऊंट ऑफ व्हाउचर इन फिगर अँड वर्ड, लक्षात घ्या. ऑल व्हाउचर मस्ट बी स्टॅम्प. स्टॅम्प लावलं असं बघा, रेव्हेन्यू तिकीट असतं ना एक छोटंसं तिकीट, बघितलंय का? प्रत्येक व्हाउचरला तिकीट लावलं किंवा नाही. ऑल व्हाउचर मस्ट बी नंबर्ड अँड साईन. नंबर लावून त्याने क्लर्कने साईन केले किंवा नाही. असे पॉईंट जे आहेत ते पॉईंट लिहायचे, लक्षात घ्या. हाऊ टू वाउच द टेलिफोन बिल. टेलिफोन बिलचं वाउचिंग कसं करणार? चव्हाण, असा प्रश्न येईल. सोपं आहे, लक्षात घ्या. फक्त काय करायचं? 5-7 मुद्दे तुम्हाला मी फार डिटेलमध्ये पाठवलेले आहेत. 22 मुद्दे पाठवले याच्यामध्ये. वाउचिंगचे 22 पॉईंट पाठवलेले आहेत. व्हॉट इज मीन वाउचिंग? ऑब्जेक्ट ऑफ वाउचिंग, इम्पॉर्टन्स ऑफ वाउचिंग, इसेन्शियल स्टेप्स ऑफ वाउचिंग आणि हाऊ टू वाउच द एक्सपेन्सेस अँड इन्कम. हे सर्व पाठवलेले आहे. यूट्यूबवर बघा. त्याला मी काय नाव दिलेलं नाही, डायरेक्ट तुम्ही बघू शकतात आणि विचारू शकतात किंवा माझ्याकडे काही नोट्स नाहीत
पण मी तुम्हाला आता हाऊ टू वाऊ द इन्शुरन्स प्रीमियम, इन्शुरन्स प्रीमियमचा हप्ता भरायचा आहे किंवा हाऊ टू वाऊ द म्युन्सिपल टॅक्सचं वाउचर भरायचं आहे, वाउचिंग करायचं आहे. तर प्रत्येक काय विचारता येईल सांगता येणार नाही, लक्षात घ्या. मग हे 5-7 मुद्दे जे आहेत काय लिहायचे खान, कंबाईन लिहायचे. हाऊ टू वाऊ द वेजेस, बरोबर आहे. वेजेस इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ऑडिटर शुड नोट डाऊन द फॉलोइंग पॉईंट इन केस ऑफ वेजेस. पहिलं, ऑल वेजेस वाउचर मस्ट बी साइन्ड बाय द रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ द बिझनेस. किती सोपं आहे बघा. ऑल वाउचर चेक, ऑडिटर शुड चेक द अमाऊंट ऑफ वाउचर, अमाऊंट चेक करायची इन फिगर अँड वर्ड, लक्षात घ्या. नंतर ऑडिटर शुड चेक काउंटर रिसिप्ट, आपण देतो की नाही, एखाद्याला सॅलरी दिली तर आपण त्याची सही घेतो की नाही, काउंटर स्लिप चेक केली काय ते बघायचं, लक्षात घ्या. ऑल वाउचर मस्ट बी नंबर अँड साईन, हे प्रत्येकाचे कंबाईन असतात. या चेक करायची प्रोसेस सारखीच असते. इथं लिहिलं की 100 रुपये लिहिलं, जर्नल हाऊ टू वाऊ जर्नलचं वाउचिंग कसं करणार, एंट्री लिहिल्यानंतर, लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही 22 मुद्दे तुम्हाला मी पाठवलेले आहेत. आता वाउचिंग ऑफ इन्कम टॅक्सचं वाउचिंग कसं करणार, लक्षात घ्या. म्हणजे अशा ज्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर तुम्ही हा टॉपिक ड्रॉप करायचा नाही. हे प्रश्न याच्यामध्ये एवढे येतील. व्हॉट इज मीन बाय वाउचिंग, पर्याय निवडा, जोड्या लावायला 1 आणि चुकी बरोबर 3 मार्कासाठी. नंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऑब्जेक्ट ऑफ वाउचिंग, इम्पॉर्टन्स ऑफ वाउचिंग. क्वेश्चन नंबर 3 मध्ये इसेन्शियल स्टेप्स ऑफ वाउचर. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 मध्ये सर्व थेरी, हाऊ टू वाऊ द कॅश बुक, PT कॅश बुक, असे तुम्हाला मी पाठवलेले आहेत. हा एक टॉपिक आहे. नंतरचा टॉपिक आहे व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. आता व्हॅल्युएशन ड्रॉप केलेलं आहे 25% सिलेबसमध्ये. आता व्हेरिफिकेशन याच्या नोट्स लिहून देऊ का, लिहून देऊ? तुमच्याकडे तुम्ही व्हॉट्सअप बघितलंच नाही, मला खरं सांगा, कारण ते फार महत्त्वाचं आहे. बोला, लिहून देऊ का? हां, यूट्यूबवर मला माझ्याकडे मोबाईलमध्ये बंद झालं ना, नाही तर मी अगोदर काल सांगितलं तुला 7 महिन्यापूर्वी पाठवले सगळ्या त्या.